नमस्कार. आज आपण बोलणार आहोत शुक्र ग्रहाबद्दल, जो आपल्या लाईफमध्ये लव्ह, रिलेशनशिप, अट्रॅक्शन आणि कम्फर्ट आणतो. सिंपल शब्दात लाईफचा आनंद. पण सध्या हा शुक्र एक अशा फेजमधून जातोय जिथे थोडं कन्फ्युजन होणं परफेक्टली नॉर्मल आहे. 23 ते 29 मार्च हा पिरियड खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 25 मार्चला शुक्र मीनमधून मेषमध्ये एंटर होतो. वरून पाहिलं तर हा एक सिंपल ट्रान्झिट वाटतो, पण मध्ये एक सेन्सिटिव्ह पॉईंट येतो, गंडान. आता हे सोप्या भाषेत समजून घ्या. पायसेस म्हणजे इमोशन्स, मेमरीज, अटॅचमेंट आणि एरीज म्हणजे ॲक्शन, डायरेक्ट बोलणं, इन्स्टंट डिसिजन्स. म्हणजे काय होतं, जो माणूस आत्तापर्यंत खूप इमोशनल होता, सगळं सहन करत होता, तो अचानक म्हणतो बस, नाव इट्स इनफ. जो हा सडन चेंज आहे ना, तोच गंडांत इफेक्ट. या काळात तुम्हाला काही गोष्टी नोटीस होतील. छोट्या गोष्टीवरून आर्ग्युमेंट्स, पास्ट इश्यूज पुन्हा बाहेर येणं, रिलेशनशिपमध्ये टेन्शन, सडन डिसिजन आणि एक स्ट्रॉंग फिलिंग, मी आता सहन करणार नाही. 26 आणि 27 मार्च हे डेज जास्त सेन्सिटिव्ह आहेत, कारण त्यावेळी इमोशन्स हाय असतात आणि रिॲक्शन क्विक असतात. एक सिम्पल एक्झाम्पल, गरम आणि थंड पाणी एकदम मिक्स केलं तर काय होतं, स्टीम तयार होते. तसंच इथे इमोशन्स प्लस अँगर इज इक्वल टू कन्फ्युजन. पायसेसमध्ये शुक्र असताना आपण जास्त इमोशनल असतो, लोकांना धरून ठेवतो, पास्टमध्ये अडकतो. पण मेषमध्ये गेल्यानंतर तोच ॲटिट्यूड बदलतो. लेट्स बी क्लिअर, जे आहे ते बोलू, जे नाही ते एंड करू. आणि मग म्हणून हा ट्रान्झिट स्मूथ नसतो. हे ट्रान्झिशन स्मूथ नसतं, थोडं शॉकिंग वाटू शकतं. आता इम्पॉर्टंट काय, या दिवसात सेल्फ कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. लगेच रिप्लाय देऊ नका, अँगरमध्ये डिसिजन घेऊ नका, पास्ट उकरू नका. थोडा पॉज घ्या, मग रिॲक्ट करा, कारण या काळात घेतलेले रॉंग डिसिजन्स तुम्हाला नंतर रिग्रेट देऊ शकतात. पण यात एक चांगली बाजू पण आहे. हा पिरियड तुम्हाला क्लॅरिटी देतो. जे फेक आहे ते समोर येतं आणि जे रिअल आहे ते टिकतं. 29 मार्च नंतर सगळं हळूहळू नॉर्मल होईल. पॉज घ्या, तोपर्यंत विचार करा आणि मगच बोला. शेवटी एक लाईन लक्षात ठेवा, मनात इमोशन्स, तोंडावर अँगर ही कॉम्बिनेशन कंट्रोल केली तर सगळं स्मूथ जाईल. धन्यवाद.